राहुरी मतदारसंघाची निवडणूक प्रचार जसे गेले पोचलेला आहे, परंतु यावेळेस उमेदवारी करत नसताना सुद्धा सध्या चर्चेत आहेत आणि यावेळेसही ते ठरवतील तोच आमदार होणार आहे. आपल्याबरोबर प्राजक्त तंत्र आहेत. मला सांगा सर, तुम्ही माघार घेतली होती, तर पुढली भूमिका काय असणार? कारण तुम्ही पाठिंबा देणार आहात की पुढे काय असणार? मी माघार घेतली हीच माझी मोठी भूमिका होती. बऱ्यापैकी लढाईची तयारी देखील होती, परंतु स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतरची निवडणूक असल्या कारणानं कुठेतरी एक सहानुभूतीची भावना असते आणि मी एकट्याने लढून काय सरकारमध्ये काय फरक पडणार नव्हता. त्यामुळे उलट आमची काही कामं होणार ह्या भावनेतून आणि सहानुभूतीच्या भावनेतून माघार घेतली हीच मोठी भूमिका आहे. आता नेमकी तनपुरे सर काय करणार आहेत, किंवा त्यांच्या स्टेजवर आहेत किंवा पाठीमध्ये आहेत, ही कार्यकर्त्यांची काय तुम्ही चर्चा केली? मी आता आज सकाळपासून मी वेगवेगळ्या गावातल्या लोकांना वेगवेगळे टायमिंग दिलेले आहेत. राहुरी तालुक्यातल्या जवळपास बऱ्याचशा गावातले लोक आज सकाळी बरेचसे आले होते. आता ज्यांना जशी जशी वेळ दिली तशी लोक येतात. लोकांची दिवसभरात सगळी चर्चा होऊन ठरेल काय. अशी एक चर्चा होती की आज तुमचा एक मेळावा होता, तो मेळावा तुम्ही रद्द केलेला आहे, तर देवेंद्र फडणवीसांनी काय येतात त्यांच्या स्टेजवर तुम्ही जाणार आहात का? नाही नाही, मेळावा वगैरेचा काय विषय. मी भूमिका आज मेळावा घेण्यापेक्षा कार्यकर्ते प्रमुख सगळे इथे बोलवले, त्यांच्याशी चर्चा करून निर्णय होतो. विषय काय. ते मेन प्रश्न असा आहे की तुम्ही पाठिंबा दिला आहे, माघार पाठिंबा दिला, पण देवेंद्र फडणवीस येत आहे, म्हणजे त्यांच्या स्टेजवर जाणार आहात का, हा एक मोठा प्रश्न आहे. नाही आता ते आता मी काय बोलू शकत नाही त्यावर. एकंदरीत गोविंद मोकाटे जे आहेत, त्यांचे जुने सहकारी काँग्रेसचे हे आहेत, उमेदवार आहेत, तर त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी तुमचे फोटो वापरले, त्यावर तुम्ही काय आक्षेप आहे का काय? नाही आता कसं आहे, त्यांनी बरोबर आहे, त्यांनी दोन्ही निवडणुकात माझं काम केलेलं आहे, जुने सहकारी आहेत आणि मी काय पक्ष अजून सोडलेला नाहीये. त्यामुळे पक्षाचा माजी आमदार माजी मंत्री म्हणून त्यांनी कदाचित फोटो टाकले असतील, पण मी कुठेही कुठल्याही स्टेजवर जाऊन कुठं मत कोणाकरता मागितलेलं नाहीये. त्यामुळे आता ठीक आहे, आता जुने संबंध आहेत, सहकार्य आहेत, त्या भावनेतनं आणि पक्षात मी आहेत अजूनही, म्हणून त्यांनी फोटो टाकला असेल. पण मात्र याचा असा अर्थ होत नाही की मी कुणाच्या स्टेजवर गेलो आणि कोणाकरता मग मी थांबलोय. ही माझी मोठी भूमिका त्यावेळेस झाली आहे 6 तारखेला. जर काल संसदेमध्ये डिलिमिटेशनचा प्रश्न झाला असता किंवा विभाजन झालं असतं, तर तुम्ही काही वेगळी भूमिका घेतली असती काय येणाऱ्या काळामध्ये? कारण पक्ष सांभाळणं, कार्यकर्ते सांभाळणं एक मोठं एक आव्हान असतं. अशा बाजूला राहून हे सगळं शक्य होईल? नाही हे बघा काय आहे, हे डिलिमिटेशन, मतदारसंघ या सगळ्या बाबी होत राहतात, परंतु शेवटी लोकात जाणं, जनतेत जाणं, लोकांच्या अडीअडचणीला धावून जाणं हेच सगळ्यात मोठं काम असतं. उद्या मतदारसंघ कसे होतील, काय होतील याची मला काय फिकीर नाही. शेवटी लोकात जाणं हे जास्त महत्वाचं आहे. तेच उद्या काय कसं त्याच्यावर काय माझं राजकारण अवलंबून नाही. शेवटी माझी जीवाभावाचे लोक आहेत, त्यांच्यात जाणं, त्यांच्या सुखदुःखाला जाणं हेच महत्वाचं असतं राजकारणामध्ये सर्वात. आता शेवटचा प्रश्न की मतदान दिवशी तुमचे कार्यकर्त्यांनी कोणाला मतदान करणार काय सांगितलंय? तुम्ही उघडपणे प्रचार करणार असतं त्यांचा? हे आता मी तेच आज सगळ्यांची आता मी थांबलो हीच माझी मोठी भूमिका होती. मी काय कोणाच्या स्टेजवरही गेलो नाही, कोणाचा प्रचार केला नाही. पण आता कार्यकर्त्यांमध्ये काही वेगवेगळ्या गावातल्या संभ्रम होता. मग आजपासून सकाळपासून आमच्या बैठका चालू आहेत. शेवटी आता त्यातून विषय क्लिअर होऊन जाईल. प्राजक्ता तनपुरे भाजपात जाणार या प्रश्नाला फुल स्टॉप आहे की स्वल्पविराम आहे? हे बघा आता हा विषय मी कधी बोललोय का कधी काय? तुम्हीच प्रश्न विचारता, तुम्हीच हे करता. मी एका शब्दाने कधी बोललो नाही. मी फक्त काहीतरी एक स्टेटमेंट भावनिक थोडंसं केलं, त्याचा इतका अर्थ लावला लोकांनी सगळ्यांनी. मी एका शब्दाने बोललेलो नाही. मी फक्त एवढंच म्हणलं की बाबा जी लोक राजकारणात तत्व, निष्ठा, विचार याला प्राधान्य देतात, अशी लोक राजकारणात मागे पडत आली, ही फक्त एक खंत फक्त मी व्यक्त केली. काय चुकीचं बोललो का मी? काय वस्तुस्थितीच आहे ना की जे सत्तेबरोबर जातात ते पुढे जातात, आणि ही फक्त एक माझ्या मनात भावना थोडीशी वाईट वाटलं बोलून दाखवली. याचा असा अर्थ नाही की मी काय लगेच तिकडे प्रवेश करणार आहे काय. हे होते प्राजक्त तनपुरे. यांनी जरी निवडणूक माघार घेतली असती, परंतु उघडपणे पाठिंबा किंवा कोणत्या स्टेजवरती ते गेलेले नाही. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये त्यांनी आपलं एक प्रश्न उत्तर दिलं नाही की फुल स्टॉप आहे की स्वल्पविराम आहे. साहेब न्यूज 18 मराठी, अहिल्यानगर.